Okay, Venkat sir. sir, shall we start? Yes, sir. Yes, sir. It's fine. करेक्ट. चालेल. आजचा आणि उद्याचा दिवस आपल्या सोबत आहे आणि आज आम्हाला अपेक्षा आहे, म्हणजे मला तर फार अपेक्षा आहे. काल मुली फार बोलत होत्या, आज मुलंही नक्की बोलतील, कॉन्ट्रीब्युट करतील आणि आज आपण सुरुवात करूया. व्यंकटेश सर. Yeah. Good evening, everyone. Thank you very much for joining. Good Good evening, sir. sir. Thank you. Good evening, sir. Very good evening. Very good evening. madam. Okay. आज नवीन चेहरे कोण कोण आहेत बघूया. काल आपण काहीतरी केलं, पटकन त्याचा रिकॅप करूया. काल आपण काय बघितलं? क्विक रिकॅप. एक्सपेन्सेस, कुठलाही बिझनेस स्टार्ट होताना त्याचे एक्सपेन्सेस कुठले कुठले असतात आणि त्याला काय म्हणतात किंवा कुठल्या प्रकारचे एक्सपेन्सेस असतात ते हे पाहिलं आपण. ओके. परत आज पण मुलीच पुढेगार घेत आहेत, म्हणजे कुठेतरी मेन मागे पडतायत प्रत्येक गोष्टीत. ओके. सो एक्सपेन्सेस बघितले. ओके. अजून काय बघितलं त्यातनं? आपण एक हॉटेल पाहिलं, त्यामध्ये कोणते कोणते त्यांनी खर्च केलेत हॉटेल उभं करण्यासाठी हा. ते सगळे पाहिलं आपण. ओके. ओके. सर एक्सपेन्सेसला 3 ग्रुप मध्ये डिवाइड केलेलं. अच्छा. ओके. 3 ग्रुप मध्ये आपण डिवाइड केलेलं. पहिला ग्रुप काय होता शुभम? फिक्स ऍसेट. नाही, शुभमला विचारलं मी. ईशा, 1 मिनिट बेटा. सर फर्स्ट ग्रुप मध्ये सगळं फर्निचर वगैरे सगळं येत होतं फिक्स हो. असेट मध्ये. हा. त्याची काय खासियत होती फर्स्ट कॉलमची? तर त्याच्यावर ते आपल्याला म्हणजे ते फिक्स होतं, लोन वगैरे मिळू शकतं, म्हणजे आपण त्यातनं मनी अर्न करू शकतो. ह्या सगळ्या गोष्टी आपण बोललो नाही काही, की त्याच्यावरनं मनी अर्न करू शकतो असं काय बोललो नाही आपण. फर्स्ट स्टेज ऑफ बिझनेस, हा. फिक्स असेट, हा. लोन. व्हॉट इज लोन म्हणजे काय? म्हणजे सर आपण त्या रेंटने देऊ शकतो किंवा त्याच्यावरती आपल्याला बिझनेस साठी लोन भेटू शकतं बँकेकडनं. व्हेरी गुड. रेंटनी देऊ शकतो. एक्सलंट शुभम, थँक्यू. येस ईशा, तुम्ही काहीतरी सांगत होतात? आपण काल फिक्स ऍसेट बघितल्या आणि ती एक प्रॉपर्टी होती. का ते प्रॉपर्टी आपण जर आपल्याला आपल्या बिझनेस साठी जर गरज पडली तर ती विकून त्याच्याबद्दल पैसे घेऊ शकतो व्हेरी किंवा गुड. बँकेकडून लोन घेऊ शकतो किंवा त्या वस्तू रेंटनी पण देऊ शकतो. व्हेरी गुड. ओके. व्हेरी गुड. त्या लॉंग टर्म साठी होत्या वस्तू. व्हेरी गुड. केव्हा खर्च होतात ते? बिझनेस स्टार्ट केल्यावर. इनिशियल स्टेजला. इनिशियल स्टेजला, बिझनेस स्टार्ट करायचा आधी खर्च होतो. म्हणजे तुम्हाला 1 मार्च पासून जर बिझनेस करायचा असेल त्याच्या आधी हा सगळे गोष्टी आपल्याकडे असायला हवे. मशीन आपल्याकडे असायला हवी, जागा आपल्याकडे. सो व्यवसाय सुरू करायचा आधी हे खर्च झालेला असतो. ओके. चलो, सेकंड कॉलम काय होतं? सर हा. एक्सपेन्सेस होते. 1 मिनिट. मुलीने सर मंथली एक्सपेन्सेस होते सर. ओके. व्हेरी गुड तेजस. मंथली एक्सपेन्सेस होते. अजून काय खासियत होती यात? सर 4 पॉइंट्स होते मंथली एक्सपेन्स. लाईट बिल. सानिका, तुम्ही बोलू नका. सानिका प्लीज. हा. येस तेजस. हा सर, तर आपण त्याच्यात लाईट बिल घेतलं, सॅलरी, युनिफॉर्म, बोनस ठीक आहे. हा, खासियत काय? आणि क्लिनिंग मटेरियल्स. ते खासियत त्याची अशी होती की ते मंथली एक्सपेन्सेस आहेत, हा. फिक्स्ड एक्सपेंसेस करना ही पड़ता है हा. फॉर कंटिन्यूटी इन बिजनेस. हा. एंड फोर्थ वन इज बिजनेस चलाने के लिए खर्च. ओके. आणि मोस्ट इम्पॉर्टंट स्टेटमेंट काय होतं? सर आपला बिझनेस चालू किंवा न चालू ते आपल्याला करावेच लागतात खर्च. व्हेरी गुड. बिझनेस चले या ना चले, ये खर्च करना ही पड़ता है. त्यामुळे या खर्चाला खूप विचार करून अकाउंट्स मध्ये पण खूप विचार करून नाव दिलंय. याला नाव दिलंय फिक्स्ड कॉस्ट. काय नाव दिलंय? फिक्स्ड कॉस्ट. फिक्स कॉस्ट. फिक्स्ड कॉस्ट नाव दिलंय याला. सर सेकंड कॉलम बद्दल बोलताय ना सर तुम्ही? हो 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 हो. सेकंड कॉलम बद्दल बोलतोय. ओके. फिक्स्ड कॉस्ट. मालकाला ते आवडत नाही खर्च. हा, मालकाला आवडत नाही. महत्वाचा आहे तो पण मुद्दा. त्याचं नाव दिलं आहे अकाउंट्स मध्ये खूप विचार करून
फिक्स्ड कॉस्ट. का दिलं असेल त्याला फिक्स्ड कॉस्ट? कारण की सर हे प्रत्येक महिन्याला करावंच लागतं ते. तुमचा बिझनेस चालू आहे या ना चालू. व्हेरी गुड, एक्सलंट. दॅट इज द राईट आन्सर. त्यामुळे याला म्हटलंय की तुम्ही जर व्यवसायात गेलात, काही खर्च असे आहेत त्याच्यातनं तुमची सुटका नाही. बिझनेस चालो किंवा ना चालो, तुम्हाला द्यावेच लागतील. भाडं द्यावंच लागेल, पगार द्यावाच लागेल, इलेक्ट्रिसिटी बिल भरावाच लागेल, टेलिफोन बिल भरावाच लागेल, पाण्याचा बिल भरावाच लागेल, इन्शुरन्स द्यावाच लागेल. असं. सो एक्सलंट. सो 2 कॉस्ट आपले क्लिअर झाले. तर आपण थर्ड कॉलमवर जाऊया. थर्ड कॉलम परत मी रीड करतो काय काय आहे त्याच्यात. लेबर चार्जेस, कोल्ड ड्रिंक नाही वाचत मी, त्याच्याऐवजी वाचतो गॅस अँड फ्युएल, रॉ मटेरियल, पॅकिंग मटेरियल, इन्सेंटिव्ह, रिवॉर्ड्स, आणि अजून एक टाकून ठेवतो म्हणजे एका वेळेस तुम्हाला अजून छोटासा क्लू पण मिळेल. हा 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 अजून एक राहून गेलेला. आणि ऍक्च्युली मला ट्रान्सपोर्ट सगळीकडनं यायला पाहिजे होता. मी तिन्हीकडे टाकून ठेवतो ते, आणि मग बघूया त्याचा कोण उत्तर देऊ शकेल का. इथे पण टाकून ठेवलं. सो आपण आता थर्ड कॉलम बघतोय. सी, परत रीड करतो. लेबर चार्जेस, गॅस अँड फ्युएल, रॉ मटेरियल, ग्रोसरी, व्हेजिटेबल्स, पॅकिंग मटेरियल, इन्सेंटिव्ह, कमिशन अँड ट्रान्सपोर्ट. आता 2 खर्च आपल्याला लक्षात आले. एक खर्च जे आपल्याला सुरुवातीला करावा लागतो व्यवसाय सुरू करायच्या आधी. दुसरा खर्च व्यवसायाला चालवण्यासाठी करावा लागतो. सो तिसरा खर्च काय असेल? सर दिस इज कन्सिडर ॲज अ कन्झम्पशन कॉस्ट. म्हणजे जेवढं वापरलं जाईल तेवढाच त्याची कॉस्ट येणार आहे, आणि जेवढे जास्त वापरले जाईल तर त्याची जेवढी कॉस्ट जास्त येईल त्याच्यावर म्हणजे ते पॉझिटिव्ह आस्पेक्ट आहे ऍक्च्युली प्रत्येक ओके, बिझनेस. तुम्ही म्हणताय बेस्ड ऑन कन्झम्पशन. सर आपण जेवढी इन्व्हेस्टमेंट करू ना तर याच्यावर करू शकतो. जेवढी आपली जास्त इन्व्हेस्टमेंट तेवढं आपलं इन्कम वाढतो. आपल्याला कळत नाही बाबा हे या शब्द इन्व्हेस्टमेंट आणि या कॉलमशी काही मला संबंध दिसत नाही. इन्व्हेस्टमेंट कशात केली जाते सांगा बघूया. ऍसेट मध्ये केली जाते इन्व्हेस्टमेंट. येस सर. हो सर. हा कोणीतरी सांगितलं कन्झम्पशन. सो कन्झम्पशन मध्ये पण इन्व्हेस्टमेंट होतो का? होतो, पण तो वेगळ्या प्रकारचा इन्व्हेस्टमेंट आहे. त्याला इन्व्हेस्टमेंट नाही म्हणू शकत. ते कोणीतरी व्हेरिएबल असतं सर, ते व्हेरिएबल असतं कन्झम्पशन. ओके, कोणीतरी म्हटलं हे व्हेरिएबल असतो. मी ते पण लिहून ठेवतो. व्हेरिएबल असतो, व्हेरिएबल कॉस्ट म्हटलं. व्हॉट एक्झॅक्टली म्हणजे व्हेरिएबल म्हणजे काय? म्हणजे जेवढा आपला बिझनेस होणार आहे तेवढ्याच त्या गोष्टी वापरल्या जाणार आहेत. ओके, जे आधी सांगितलं तसंच आहे, बेस्ड ऑन कन्झम्पशन. और म्हणजे जो असं म्हणेन मी आता इकडे लिहीन बेस्ड ऑन डिमांड. तर काय आहे हे खर्च? याला काय नाव असू शकेल? Daily expenses or frequent expenses. डेली एक्सपेन्सेस और फ्रीक्वेंट एक्सपेन्सेस. कधी होतो हा खर्च? आपला बिझनेस पूर्णपणे चालू झाल्यानंतर. ओके, ओके, पण तरी कधी होत तरी, असेल? हा. बरोबर म्हणताय तुम्ही, जे काय सांगताय बरोबर सांगताय, पण तरी अजून तरी काहीतरी वरचे एक छोटा. ह्या गोष्टी तर जास्त स्टॉक वगैरे करण्याची गरज नसते. जसे जसे ह्या गोष्टी संपत जातील तशा आपण त्या रिफिल करू शकतो किंवा रिस्टॉक करू शकतो. हा बेटा परत सांगा. ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्याचं जसं म्हणजे स्टॉक करून ठेवायची गरज पडत नाही किंवा त्याच्यावर वन टाइम इन्व्हेस्टमेंट करायची आपल्याला गरज पडत नाही. आपण जशा लागेल तशा त्या परचेस करू शकतो ओके. आणि जशा संपतील तशा त्या स्टॉक करू शकतो. ओके, सो जसं लागेल म्हटल्यानंतर बेस्ड ऑन डिमांड आणि बेस्ड ऑन कन्झम्पशन. सो दोन्ही शब्द आले तसे. Yes. त्यामुळे त्या 2 शब्दाच्या मध्ये लिहिलंय व्हेरिएबल कॉस्ट. तर म्हणून त्यामुळे तो व्हॅरी होतो. पण याला मेन नाव काय असेल जे डोक्यात पटकन बसू शकेल असं? हे डिफिकल्ट नाव आहेत. याच्यातनं खरं आपल्याला कळत नाही खरं खर्च काय आहे.
परत वाचतो. लेबर चार्जेस, गॅस, फ्युएल, रॉ मटेरियल, पॅकिंग मटेरियल, इन्सेंटिव्ह, कमिशन, ट्रान्सपोर्ट. डेली एक्सपेन्स. ओके, डेली एक्सपेन्स सर मंथली एक्सपेन्सेस. Monthly. नाही, मंथली ते तुम्ही मधल्याला सांगितलंय. मग याच्यात आणि दुसऱ्या मधल्यामध्ये काय फरक आहे? सर हा खर्च सिच्युएशननुसार चेंज होतो, बदलणारा खर्च. ओके, करेक्ट. ते सांगितलंय, व्हेरिएबल कॉस्ट म्हटलंय, त्यामुळे बेस्ड ऑन डिमांड. सो हे जे आहे बदलणाऱ्या बरोबर, त्याचा अर्थ काय, म्हणजे कुठच्या याच्यावरनं तुम्ही सांगताय ते? Requirement नुसार. As per व्हॉट इज our रिक्वायरमेंट नाव? व्हॉट इज रिक्वायरमेंट? कधी येते डिमांड ऑन need market मध्ये मागणीनुसार. मागणी असणार, ते बेस्ड ऑन डिमांड झालं. व्हेरी गुड. कस्टमरच्या मागणीनुसार. ओके, कस्टमर काय मागतो? कोल्ड ड्रिंक. प्रोडक्ट. प्रोडक्ट. सो सांगा, या कॉलमचं नाव काय असेल? कस्टमर डिमांड. प्रोडक्शन एक्सपेन्सेस. प्रोडक्शन एक्सपेन्सेस. ॲब्सोल्युटली राईट. या कॉलमला प्रोडक्शन कॉस्ट म्हणतात. जर तुम्ही 2 कॉलम नीट समजून घेतलं असतं तर तुम्हाला लक्षात आलं असतं की हे प्रोडक्शन कॉस्ट आहे, म्हणजे आपली वस्तू बनवायचा खर्च. प्रोडक्शन कॉस्ट. प्रोडक्शन कॉस्टला काही दुसरं पण नाव आहे का? manufacturing cost. व्हेरी गुड, व्हेरी गुड. त्याला करेक्ट. मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट पण म्हणतात. व्हेरी गुड. सो प्रोडक्शन कॉस्ट आणि मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट सिंपल शब्दमध्ये कोणाला सांगायचं असेल ते कसं सांगणार तुम्ही? साध्या शब्दात. उत्पादन खर्च. व्हेरी गुड. मराठीत प्रोडक्शनला उत्पादन म्हणू आपण. उत्पादन खर्च. अगदी बरोबर. बिझनेस एक्झिक्यूट झाल्यावरती आपल्याला डिमांड जसं त्यांना सेल करायला लागेल त्या कॉस्ट. परत बोला. रिकरिंग कॉस्ट म्हणू शकतो का सर? हा, रिकरिंग इन व्हॉट सेन्स? मग आपण मंथली एक्सपेन्सेसला रिकरिंग म्हणू शकत नाही का? म्हणू शकतो सर. म्हणू शकतो. मग देर हॅज टू बी सम डिफरन्स बिटवीन कॉलम 2 अँड कॉलम 3. आपण याला फिक्स्ड कॉस्ट म्हटलं आणि याला व्हेरिएबल कॉस्ट म्हटलं, आणि कोणीतरी सांगितलं बेस्ड ऑन डिमांड आपल्याला जास्त लागतो, कन्झम्पशन होतो. डिमांड नसेल ते कमी कन्झ्युम होतो, हे पण सांगितलं. म्हणून बेस्ड ऑन कन्झम्पशन पण लिहिलं, व्हेरिएबल कॉस्ट पण लिहिलं, बेस्ड ऑन डिमांड लिहिलं, आणि वरती टाकलं आता प्रोडक्शन कॉस्ट. तर कोणाला सांगायचं आहे की ही माझी प्रोडक्शन कॉस्ट आहे, ते कसं सांगणार? काय असतं? प्रोडक्शन कशासाठी करणार? पर युनिट प्रोडक्शन कस्टमर्स कॉस्ट. साठी. फॉर आवर कस्टमर्स. फॉर अवर कस्टमर्स. कस्टमर्स. बरोबर. ओके. व्हेरी करेक्ट. टू फुलफिल कस्टमर रिक्वायरमेंट. ओके. ओके. तर म्हणून आपण म्हटलं बेस्ड ऑन डिमांड. पण हे आता शब्द आला इकडे, प्रोडक्शन कॉस्ट. त्याच्यावरनं काय काय डोक्यात येतं आणि कोणाला काय सांगणार तुम्ही याच्याबद्दल? फिक्स्ड कॉस्ट बद्दल एका वेळेस सांगू शकाल, स्टार्टअप कॉस्ट बद्दल सांगू शकाल, तर या कॉस्ट बद्दल कसं सांगणार? एखादी वस्तू तयार करण्यासाठी आपल्याला कुठल्या मटेरियलची आवश्यकता असते, त्याच्यावरनं त्याची प्रोडक्शन कॉस्ट ठरवली जाते. ओके, व्हेरी गुड राहुल. गुड अटेम्प्ट. व्हेरी गुड अटेम्प्ट. व्हेरी गुड अटेम्प्ट राहुल. आय थिंक यू आर 40-50% क्लोज टू द स्टेटमेंट. व्हेरी गुड. बघूया अजून त्यात काय कोण ऍड करतो का? प्रति युनिट किती खर्च येतो आपल्याला प्रोडक्शन कॉस्ट? हा, प्रति युनिट, पर युनिट प्रोडक्शन कॉस्ट. प्रति युनिट किती प्रोडक्शन? ओके. सो काहीतरी एक शब्द आला, पर युनिट प्रोडक्शन कॉस्ट. त्या विषयावर आपण बोलूया नंतर. आपण लक्षात आलं, पण कोणाला सांगणार कसं तुम्ही की प्रोडक्शन कॉस्ट असतं काय? आपला प्रोडक्ट तयार करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टींसाठी खर्च केलेले पैसे. व्हेरी गुड शुभम. एक्सलंट. सो सगळ्यांनी लिहून घ्या प्लीज. मी मराठीत सांगतो, स्लोली सांगतो, सगळ्यांनी लिहून घ्या. परफेक्ट. शुभम साठी टाळ्या पण वाजवलं तरी चालेल. आज विशाल सरांची टीम नाहीये, नाही ते भरपूर टाळ्या ऐकू आल्या.
ओके, बोलतो मी. आपण जी वस्तू किंवा सेवा ग्राहकाला देणार आहोत त्याला बनवायला किंवा सेवा द्यायला लागणारा खर्च. सर परत सांगता का एकदा? हा, परत सांगतो. आपण जी वस्तू किंवा सेवा, एक मिनिट, म्यूट करा. हा, आपण जी वस्तू किंवा सेवा ग्राहकाला विकणार आहोत किंवा देणार आहोत त्या वस्तूला बनवायला किंवा सेवा द्यायला लागणारा खर्च. लिहून घेतला? हो सर, हो सर. हो सर. इकडे इंग्लिश मध्ये लिहितो, मराठीत इंग्लिश हिंदी कशात रिपीट करू? हिंदीमध्ये सांगतो, मराठीत लिहून घ्या. मराठीत लिहिलं. मराठीत लिहिलंय ना, पण मी हिंदीमध्ये सांगेन, तुम्हाला मराठीत लक्षात येईल, कारण काही हिंदी भाषिक पण आहेत ज्यांना मराठी कळत नाही, त्यांच्यासाठी आता हिंदीत सांगतो. हम जो वस्तु या सेवा ग्राहक को बेचना या देना चाहते हैं उसे बनाने में और देने में लगने वाला खर्च को प्रोडक्शन कॉस्ट कहते हैं, यानी उत्पादन खर्च कहते हैं. आपण जी वस्तू किंवा सेवा ग्राहकाला देणार आहोत, विकणार आहोत त्याला बनवायला लागणारा खर्च म्हणजे उत्पादन खर्च. इंग्लिश मध्ये लिहिलेलं आहे तिकडे. सबने लिख लिया? हेलो, हाँ या ना? यस सर. यस सर. यस सर. चार आवाज आहे. यस सर. 5, हो सर. 6, 7. यस सर. आता चेक करूया. बेस्ट आहे म्हणजे आपण चेक केलेलं बरं, नाही का? ओके, आपण कोणाला बघूया? श्रेयस पवार. येस सर. व्हिडिओ ऑन करा आणि दाखवा तुम्ही लिहिले. व्हेरी गुड, व्हेरी गुड, एक्सलंट श्रेयस, थँक्यू. अजून बघूया कोण? दिगंबर बागुल. ओके, थँक्यू दिगंबर, थँक्यू व्हेरी मच. सर मी आकांक्षा आहे. हा, आकांक्षा, ठीक आहे, चालेल. तुम्ही घरी जाऊन ते नोट करून घ्या. मी विश्वास करतो की तुम्ही नोट केलाय. कोणाला तरी विचारूया. वैष्णवी सावंत, मला दाखवा व्हिडिओ ऑन करून तुम्ही लिहिलेला. दिसते का? नाही दिसत आहे व्हिडिओ. हा, व्हेरी गुड, एक्सलंट वैष्णवी, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. ओके, चला, 3-4 व्हेरिफिकेशन झाले. असं अज्युम करतो बाकीच्यांनी लिहिलंय. ज्यांनी लिहिलंय उनकी जिंदगी जरूर बदलेगी. जिन्होंने नहीं लिखा है वो अपने नसीब के मालिक हैं, हम छोड़ देते हैं उन्हें. ओके, सो आपण 3 प्रकारचे कॉस्ट बघितले. परत रिपीट करतो. अजून तिसरी कॉस्ट संपलेली नाहीये, पण मी रिकॅप करत राहतो म्हणजे तुमच्या डोक्यात हे खर्च घुसले पाहिजे. कारण आपण काय बनवतोय? व्यवसायाची चावी, किल्ली. आणि त्या किल्ली मधला हा भाग बनवतोय पकड. आणि ही जर मजबूत बनली मग ही बनवायला आपल्याला सोपी जाईल. आणि ही तयार झाली की तुमचा प्रत्येकाकडे व्यवसाय करायची किल्ली आली. पकड. सो परत सांगा कोणतरी. आता विचारतो, कोणाला विचारू? परत सांगा. फर्स्ट कॉलम. हा, मी थर्डला नंतर येतोय. पहिलं म्हटलं परत एक रिकॅप करूया. फर्स्ट कॉलम काय होता? स्टार्टअप. व्हेरी गुड. फिक्स्ड एसेट्स. पूर्वी, सानिका, वैशाली नहीं बोलेंगे, मैं दूसरों से सुनना चाहता हूं. यस, सेकंड कॉलम क्या था? फिक्स कॉस्ट. मंथली एक्सपेंसेस. कौन बोला फिक्स्ड कॉस्ट पहले? सेजल. अच्छा, सेजल का नाम नहीं लिया था, चलेगा. सेजल बोली, वेरी गुड. तो मैं ऐसे बोलता हूं, थोड़ी देर के लिए लड़कियां नहीं बोलेंगी क्योंकि आप लोग बोल रहे हो फर्स्ट क्लास.
लड़के ही नहीं बोल रहे हैं. ओके, सो सेकंड कॉस्ट काय होती? फिक्स्ड कॉस्ट. फिक्स्ड कॉस्ट. ओके, फिक्स्ड कॉस्ट की सबसे बड़ी खासियत क्या है? सर ओनर डोंट लाइक इट. ओनर्स डोंट लाइक इट. तेजस, थैंक यू. कोई दूसरा और सबसे बड़ी खासियत? प्रथमेश? व्यवसाय चालू अगर न झाला application करायचं. हाँ, यस राहुल. आपल्याला हे खर्च करावेच लागतात. हो, खर्च आवाज येत नाही का? येस. प्रथमेश कडनं विचारूया. प्रथमेश, मोस्ट इम्पॉर्टंट स्टेटमेंट फिक्स्ड कॉस्ट बद्दल. बिझनेस चालू नाही चालू आपल्याला फिक्स कॉस्ट भरावीच लागते. ओके, केतननी उत्तर दिलं. प्रथमेश नाही आहे का तिकडे? प्रथमेश, तुम्ही आहात की नाही आहात? हो आहे सर. मग उत्तर का देत नाही आहात? सर थोडं वेगळीकडे लक्ष होतं माझं त्याच्यामुळे हा, बोलतो मी. लक्ष दुसरीकडे असेल तर कसं लक्षात येणार? काहीतरी इम्पॉर्टंट शिकतोय ना आपण. स्वतःचं लक्ष इकडे ठेवा. आम्ही जे काय करतोय तुमच्या भल्यासाठी करतोय. आम्ही झालो 67 वर्षाचा झालो मी. आमचं ऑलमोस्ट लाईफ संपायला आलंय, पण तरी आम्ही काहीतरी करतोय. हे तुमच्यासाठी सगळं करतोय. लक्ष द्या. 1 तास क्या मालूम ये सब चीजें आपकी जिंदगी बदल दे. ऐसे दिन दिखाए जो आपने कभी सोचा भी नहीं हो. यानी सुपर्ब दिवस. मर्सिडीज, BMW घराच्या बाहेर. हे सेशन तसले सेशन आहेत जे काय तुम्ही कधी विचार केला नव्हता. तसल्या गोष्टी तुमच्याकडे येऊ शकतात. लक्ष द्या इकडे. ओके, थर्ड कॉस्ट कडे परत जाऊया आपण. प्रोडक्शन कॉस्ट कडे. ते तुम्हाला लक्षात आलं की प्रोडक्शन कॉस्ट म्हणजे जी वस्तू किंवा सेवा आपण ग्राहकाला देणार आहोत त्याला बनवायला लागणारा खर्च. खूप इम्पॉर्टंट खर्च आहे. आणि या खर्चाची एक खासियत मी तुम्हाला सांगतो. ए कॉलम खर्च करतो, आपल्याकडनं पैसे जातात. बी कॉलम खर्च करतो, आपल्याकडनं पैसे जातात. पण सी कॉलमची काहीतरी वेगळी खासियत आहे. काय असेल? पैसे येतात. कसे? सेवा देऊन, सर्व्हिस देऊन सर. सर्व्हिस देऊन किंवा मॅन्युफॅक्चर करून. नुसतं मॅन्युफॅक्चर विकून, बाय सेलिंग प्रोडक्ट. सेल करून. जस्ट मॅन्युफॅक्चर करून ठेवून दिलं की पैसे येत नाही, त्याला विकावा लागतो. सो हे विकण्यासाठी काय याची मदत होते का या कॉस्टची? हो नक्कीच. मूळ किंमत ठरवण्यासाठी या कॉस्ट. हा बोला. आपल्याला ती वस्तू किती रुपयाला विकायची आहे ती वस्तू ठरवण्यासाठी आपल्याला प्रोडक्शन कॉस्टचा फायदा होतो. व्हेरी गुड. सो हे कॉस्ट खूप इम्पॉर्टंट कॉस्ट आहे. कारण हे कॉस्ट जर आपल्याला क्लिअरली माहिती असेल तर आपल्याला भरपूर गोष्टी कळून चुकतात. भरपूर गोष्टी कळतात. सो त्यामुळे प्रोडक्शन कॉस्ट समजणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि बरेचसे बिझनेसमॅनना ही कॉस्ट काढता येत नाही. त्यामुळे भरपूर चुका होतात व्यवसायामध्ये. म्हणून प्रोडक्शन कॉस्ट काढणे खूप जरुरी आहे. आणि जर प्रोडक्शन कॉस्ट नीट काढली असेल सो आपण ग्राहकाकडनं काय किंमत वसूल करायची हे ठरवायला सोपं होतो. त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणूया आपण? सेलिंग प्राइस. व्हेरी गुड. लिहिलंय मी, लिहून घ्या. चला मी कोणाला तरी विचारतो. भाग्येश, मला प्रोडक्शन कॉस्ट बद्दल सांगा. प्रोडक्शन कॉस्ट काय असतं? हॅलो. येस भाग्येश. सर, प्रोडक्शन कॉस्ट ही कन्झम्पशनवर बेस्ड असते आणि ती व्हेरिएबल कॉस्ट असते. जशी डिमांड व्हेरी होईल तसं ही कॉस्ट व्हेरी होऊ शकते. अच्छा. जास्त डिमांड असेल ते काय होईल? सर, प्रोडक्शन कॉस्ट कमी होऊ शकते त्याच्यामुळे, कारण आपण मॅन्युफॅक्चरिंग परत वाढवतो ना. ओके, ठीक आहे. ते आपण त्याचा पण प्रोडक्शन कॉस्ट. माझा प्रश्न असा होता, डिमांड जास्त असेल
ते आपण जास्त माल विकत घेतो, त्यामुळे आणि कमी डिमांड असेल तर कमी माल विकत घेतो, तो कॉस्ट हो हो वाढते डिमांड प्रमाणे. ओके, येस. कोणतरी आणि- तेव्हा म्हणाला युनिट कॉस्ट, त्या जेव्हा आपण बोलू तेव्हा ते स्टेटमेंट बरोबर आहे की हा ते युनिट कॉस्ट कमी होण्याचे चान्सेस असतात. ओके, पुढे. आणि आपण जे प्रोडक्ट तयार केलंय त्याचं सेलिंग प्राइस फिक्स करण्यासाठी प्रोडक्शन कॉस्ट हेल्प करते. व्हेरी गुड भाग्येश, एक्सलंट, व्हेरी गुड. अजून दोघांकडनं रिपीट करून घेऊया. ओके, ईशा काळे तुम्ही बोला, तेव्हा मी तुम्हाला थांबवलेलं बोलायला. आवाज येतोय का? नाही, तुम्ही बोलतच नाहीत तर आवाज कसा येईल? आता आवाज आला तुम्ही बोलल्याबरोबर. व्हेरिएबल कॉस्ट आहे, परत डिमांड ऑन बेस, हेल्पिंग इन फ्लिजिंग सेलिंग प्राइस. ओके, फिक्सिंग, नॉट फ्रीजिंग. फ्रीजिंग पण म्हणू शकतो, पण फ्रीजिंग एका दुसऱ्या ह्याच्यात, फिक्सिंग सेल. ओके ओके. आणि तो वाचा ना ते स्टेटमेंट काय लिहिलंय मी, मोठं स्टेटमेंट. The product or service that intend to sell to customer, cost of making that product or service is called production cost. व्हेरी गुड ईशा, व्हेरी गुड, वेल डन, व्हेरी गुड. Thank you. ओके, लास्ट कोणाला तरी विचारूया. कैलाश जाधव. हा सर. हा, वाचा बघूया. प्रोडक्ट फिक्स्ड कॉस्ट बद्दल सांगा मला. मंथली एक्सपेन्सेस. हा, for community in business owner. ओके. आणि लास्ट बिझनेस आवाज तुमचा फाटतोय. आणि कैलाश, गुड, नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम, कोई बात नाही. ओके, समेक साळुंके, स्टार्टअप कॉस्ट वाचा बघूया. समेक साळुंके. फिक्स्ड असेट, हा, शेअर माल मट्टा, स्थिर मालमत्ता, वन टाइम इन्व्हेस्टमेंट, व्हेरी गुड. वन टाइम इन्व्हेस्टमेंट, हम्म, a long term in business, ओके they have resale value, you Okay. are the owner, Okay. can be rented out, ओके. banks give loan to buy debt, by मॉर्टगेजिंग. mortgaging loan can रेज मनी. व्हेरी गुड सामेक, थँक्यू व्हेरी मच, वेल डन. सो हे 3 खर्च बरेच लोकांना माहितीत नाहीयेत, ते बिझनेस करणारे आहेत. त्यामुळे त्यांच्या बिझनेसमध्ये त्यांना हे कळतच नाही की ते काय चाललंय. मग त्यांना कन्सल्टंट ठेवावे लागतात, अकाउंटंट ठेवावे लागतात. त्या अकाउंटंटला पण अर्धवट नॉलेज असतो, तो पण अर्धवट काहीतरी सांगतो, कडनं शिव्या खातो. पण जर हे 3 डोक्यात स्पष्ट झाले की काय आहे, कुठचीही वस्तू विकत घेताना त्यातले हे नियम लावले, वस्तू माझ्याकडे खूप वर्ष टिकणार आहे का, या वस्तूवर मी एकदाच खर्च करणार आहे का, तो लक्षात. कुठचा खर्च आहे तो? कुठचा खर्च आहे? मी जे उदाहरण दिलं आता, स्टार्टअप कॉस्ट. परत पूर्वीच बोलली, दुसरे कोण बोलतच नाही. हे काही कुठचा खर्च आहे करताना विचार करतो मालक, अरे बापरे, का रे, का केलं पाहिजे? टॅक्सीनी जाता येत नाही का? चालत जाऊ शकत नाही का? बसनी जाता येत का? तो कुठचा खर्च असेल? फिक्स कॉस्ट. फिक्स कॉस्ट. ओके. हे माझ्या वस्तूला चांगलं बनवायचं आहे, त्याच्यावरती मला खर्च करायचा आहे, तो कुठचा खर्च असेल? हा, प्रोडक्शन कॉस्ट. प्रोडक्शन कॉस्ट. ओके. लायसन्स काय कॉस्ट असेल?
बिझनेस साठी लायसन्स, स्टार्टअप कॉस्ट. स्टार्टअप कॉस्ट. ओके. तुम्हाला लेबर चार्जेस आणि सॅलरी मध्ये फरक माहिती आहे का सगळ्यांना? सॅलरी ही मंथली बेसिसवर पे केली जाते आणि लेबर चार्जेस ऍज पर रिक्वायरमेंट. जेव्हा कुठले काम आपल्याला लोकांकडून करून घ्यायचं असेल तर सीझनल बेसिस म्हणू शकतो किंवा ऍज पर रिक्वायरमेंट म्हणू शकतो. व्हेरी गुड, व्हेरी गुड, एक्सलंट, व्हेरी गुड. सो दॅट इज अ डिफरन्स. युजली लेबर आपण दुसऱ्या गोष्टींसाठी वापरतो. कधी फिक्स्ड कॉस्ट मध्ये पण लेबर चार्जेस येतात. तो काय लेबर चार्ज असेल जो फिक्स्ड कॉस्ट मध्ये आला समजा? तो कुठचा लेबर चार्ज असेल? ब्ल्यू कॉलर किंवा कॉन्ट्रॅक्ट एम्प्लॉई किंवा मग काही आपण जे पार्ट वाईज काम करायला देतो किंवा तर त्याला लेबर चार्जेस म्हणतात, फिक्स लेबर चार्जेस. सर टेम्पररी एम्प्लॉईज पण म्हणू शकतो बहुतेक हा, आपण. परत सांगा काय? टेम्पररी एम्प्लॉईज. ओके, टेम्पररी एम्प्लॉई. ओके, त्यांना आपण लेबर चार्जेस म्हणतोय. ते थोडं स्पष्ट पाहिजे कारण अजून क्लिअर नाहीये तेवढं. काही गोष्टी फक्त लेबर चार्जेस पे करून केल्या जातात. समजा जसं की फक्त म्हणजे सगळं त्या समजा एखादी गोष्ट कुठलं तरी एखादं काम करायचंय, त्याचे जे काही रॉ मटेरियल त्याला लागणार आहे किंवा त्याचं जे काही बाकीच्या गोष्टी असणार आहेत ते सगळं त्या एम्प्लॉयरचं असणार किंवा त्या कंपनीचं असणार आणि फक्त ते करून घेण्यासाठी वापरलं जाणारं मनुष्यबळ म्हणजे लेबर कॉस्ट, तर त्या पण काही वेळेला मंथली बेसिसवर पे केल्या जातात. लेबर चार्जेस कधीही मंथली बेसिसवर पे केले जात नाहीत. ते मग हे लेबर चार्जेस आणि या लेबर चार्जेस मध्ये फरक काय आहे? लेबर चार्जेस जे आहे मालक मंथली देत असेल महिन्याचा अखेर, पण तो नेहमी काउंट केला जातो एक वेगळ्या पद्धतीने. ते आहे प्रोडक्शन कॉस्ट. पण हा लेबर काय असेल? फिक्स कॉस्ट मधला लेबर चार्ज. बोला. जे आपल्याला बेसिक लेबर लागतात ते फिक्स्ड मध्ये आणि काय असतं ते बेसिक लेबर? काय असतं म्हणजे बेस म्हणजे आपल्याला जेवढे ठराविक लागतात तेवढे फिक्स मध्ये ते? येतील आणि ठराविक काय लागतं? लेबर आणि काय प्रोडक्शन पण मध्ये कशासाठी? वर्कसाठी. कुठच्या वर्कसाठी? म्हणजे आपल्याला माहिती ब्ल्यू कॉलर्स वी कॅन कन्सिडर ब्ल्यू कॉलर मला माहित नाही. मी कधी घातलंच नाही ब्ल्यू कॉलर. जे आपल्याला माहित असतं लाईन वर वगैरे काम करतात, प्रोडक्शन मध्ये जे एम्प्लॉईज काम करतात, ITI होल्डर वगैरे जे असतात. हे काय आहे? हे चार्ज काय आहे? जर प्रोडक्शन मध्ये काम करतात हे लेबर चार्जेस. हॅलो सर. हा बोला. सर ओव्हर टाइम असेल तेव्हा? नाही, नाही. एक्सप्लेन करतो कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. क्लीननेस वगैरे उदाहरण देतो. हा सॉरी, क्लीननेस लेबर्स टाइप. ओके, चला गुड. कोणीतरी थोडंसं तरी उत्तर दिलं. मी त्याला क्लिअर नाही. आता मी बोलतो, माझ्याकडनं ऐका. समजा तुमची मशीन बिघडली आहे आणि त्याला वर्कशॉपला पाठवायचं आहे. तुम्ही 4 माणसं बोलवता आणि त्याला सांगता ही मशीन उचलून टेम्पो मध्ये ठेव. काय देतो त्याला आपण? लोडिंग अनलोडिंग चार्जेस. हा, त्याला लेबर चार्जेस म्हणतात. त्याला लोडिंग अनलोडिंग पण म्हणू शकतो, त्याला लेबर चार्जेस पण म्हणू शकतो. ते बिझनेस चालो किंवा ना चालो द्यावा लागेल ना त्याला. येस, त्याच वेळेला द्यावा लागेल. सो आपल्याला प्रत्येक कॉस्ट विचार करताना विचार करावा लागेल हे कुठच्या टाईपचं. हे माझ्या प्रोडक्ट मध्ये जाणारा खर्च आहे, ते प्रोडक्शन कॉस्ट. प्रोडक्ट मध्ये जात नाहीये, माझ्या गळ्यात पडल्यासारखा खर्च आहे, मग फिक्स कॉस्ट. असं हे 3 खर्च व्यवस्थित समजून घ्यायला पाहिजे. कारण या 3 खर्चामध्येच पुढे जे काय आपण शिकणार आहोत, किल्ली पूर्ण करणार आहोत, ते 3 आपली ते किल्लीचं मेन भाग डिपेंडेंट आहे. म्हणून प्रत्येकाशी प्रश्न आहे, हे 3ही खर्च कळले का व्यवस्थित? आपल्याकडे 18 मिनिटं आहेत. नाही तर विचारा. 18 मिनिटात मी परत.
उदाहरण सकट. सर परत एकदा सांगितलं तर बरं होईल. ओके. एक विचारू का? लायसन्स जर रिन्यू करायचं असेल तर तो कुठचा खर्च आहे? स्टार्टअप कॉस्ट. नाही, फिक्स कॉस्ट आहे ती. लायसन रिन्यू केल्याशिवाय तुम्हाला ऑप्शन नाहीये. व्हेरी गुड, व्हेरी Okay, गुड. great, very good. रिन्युअल इज फिक्स्ड कॉस्ट. एक्सलंट. प्लीज लोक खूप पुढे आहेत. मेन सगळे मागे राहिले, नुसतं टीव्ही बघत बसतात वाटतं. व्हेरी गुड, व्हेरी गुड. ओके. तर चला आपण एक एक स्टार्टअप कॉस्टचे परत उदाहरण देतो. आपण आपल्या व्यवसायासाठी काहीतरी घेतोय. लेट्स अज्युम की आपण जे काय व्यवसाय करणार आहोत त्याच्यासाठी भांडी लागणार आहेत. सो भांडी आपण दररोज विकत घेणार आहोत का? नाही. एकदाच विकत घेणार ना? Yes. म्हणजे तो Yes. कुठचा खर्च असेल? स्टार्टअप कॉस्ट. आपण कोणाला भाड्याने पण देऊ शकतो ना? येस. आपण त्या भांडीला विकू पण शकतो ना परत? येस. ओके. आणि ती भांडी विकत घ्यायची आपल्या बिझनेस साठी. भांडी म्हणजे काहीतरी फिजिकली दिसणारी वस्तू आहे आणि व्यवसायाला लागणारी गोष्ट आहे. ते बँक त्याला लोन द्यायला तयार असतात. 80% लोन देऊ शकतात ते. आणि तसंच काही गोल्ड यांच्याकडे जे ज्वेलरी मर्चंट असतात त्यांच्याकडे ही भांडी ठेवून तुम्ही लोन पण घेऊ शकतात ना? पितळेचे भांडी असतात, कॉपरची भांडी असतात, ॲल्युमिनियमची भांडी असतात. काही लोक ते पण ठेवून त्याच्यासमोर पैसे गहाण ठेवून पैसे घेतात. सो दॅट इज स्टार्टअप कॉस्ट. आता तुम्हाला विचारतो फिक्स्ड कॉस्ट बद्दल. बघूया मी जे उदाहरण देणार आहे ते बरोबर आहे का? टेलिफोनचा खर्च काय खर्च असेल? हा? फिक्स कॉस्ट. ओके. एक कॉल सेंटर आहे. कॉल सेंटर माहिती आहे सगळ्यांना? येस. हो. कॉल सेंटर मध्ये काय होत असतो? कॉल सेंटर एक स्पेसिफिक प्रोडक्ट किंवा सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनीचे कॉल सेंटर्स असतात की तिथून आपल्या त्यांच्या कस्टमरला जर काही प्रॉब्लेम आले आता त्यांना टेक्निकल सपोर्ट प्रोव्हाइड केला जातो. व्हेरी गुड, व्हेरी गुड. सो त्यांच्याकडे टेलिफोन एक्सपेन्स कुठचा खर्च असेल? सर्व्हिस कॉस्ट. फिक्स्ड कॉस्ट असेल ते? नाही, ती त्यांचं खरं तर प्रोडक्शन किंवा मॅन्युफॅक्चरिंग करावी लागेल. बिकम्स देअर व्हेरिएबल कॉस्ट. कारण तोच त्यांचा बिझनेस आहे. लाईन ऑफ बिझनेस तेच आहे. त्यामुळे ते त्यांचे व्हेरिएबल कॉस्ट आहे की ते किती खर्च करतायत त्या गोष्टीवर त्याप्रमाणे त्यांची रेव्हेन्यू वाढली पाहिजे. सो ते कॉस्ट खूप व्यवस्थित विचार करतात. सो तिकडे थोडासा चेंज होतो थिंकिंग की फिक्स्ड कॉस्ट आहे की आपण व्हेरिएबल कॉस्ट पकडू असा. ओके. एक उदाहरण विचारतो आता. समजा तुम्ही एक रेस्टॉरंट चालवताय. सकाळी जाऊन ऑटो रिक्षामधनं रेस्टॉरंटसाठी भाजी विकत घेऊन आलात. काय आणली? भाजी. हे जे ऑटो रिक्षाचे भाडं आहे ते कुठचा खर्च आहे? ट्रॅव्हलिंग खर्च. प्रोडक्शन कॉस्ट. लेबर चार्ज. फिक्स्ड कॉस्ट सर. फिक्स्ड कॉस्ट. फिक्स्ड कॉस्ट का फिक्स्ड? कारण रिक्षाने आपल्याला दररोज जावे लागेल रेस्टॉरंट. जरुरी नाहीये, तुम्ही कुठलंही मीडियम वापरू शकता ट्रॅव्हलिंग साठी. नाही. आता मी जे काय विचारलं त्याच्यावर उत्तर द्यायचं. तुम्ही सकाळी रेस्टॉरंटसाठी भाजी विकत घेऊन आलात. येताना रिक्षा करून आलात. रिक्षाला 100 रुपये खर्च झाले. तो खर्च कुठचा? प्रोडक्शन कॉस्ट मध्ये पण जाऊ शकतं, फिक्स कॉस्ट मध्ये पण जाऊ शकतो. ओके. कोण आहे ते? कोण सांगतोय ते बघूया. काय नाव? कोण सांगतोय? सानिका. येस. फिक्स कॉस्ट मध्ये का जाईल? फिक्स कॉस्ट मध्ये कारण तुम्हाला ते जे कन्झ्युमेबल मटेरियल आहे किंवा प्रोडक्शन साठी लागणारं मटेरियल आहे ते तुम्हाला आणायचंच आहे. तिथे तुम्हाला ऑप्शन नाहीये. असं आहे का? ओके. अशीच बरेच चुका भरपूर बिझनेसमॅन करतात.
आपण 2000चा माल आणला, 100 रुपये जर ऑटो रिक्षाला खर्च केले, म्हणजे खरं असं म्हणायचं असतं की आम्ही 100 रुपयाचा माल आणला. आपलं मालाची किंमत आता 100 रुपयाने वाढलेली आहे. जेव्हा आपण मालावर काहीतरी खर्च करतो, ते आणण्यासाठी आणि प्रोडक्ट तयार झाल्यानंतर ग्राहकाला देण्यासाठी जे ट्रान्सपोर्ट खर्च करतो, तो नेहमी प्रोडक्शन कॉस्ट मध्ये यायला पाहिजे. फिक्स्ड कॉस्ट मध्ये कुठचा ट्रान्सपोर्ट येईल? समजा चला तुमच्याचकडनं उदाहरण घेऊया. फिक्स्ड कॉस्ट मध्ये कुठचा ट्रान्सपोर्ट येईल? एम्प्लॉईचं ट्रान्सपोर्टेशन त्याच्यामध्ये येईल, रॉ मटेरियल ट्रान्सपोर्टेशन येईल. रॉ मटेरियलचं ट्रान्सपोर्ट येईल? सॉरी नाही, ते प्रोडक्शन मध्ये जाईल, पण Yes. एम्प्लॉईचं जे आहे, हा एम्प्लॉईजचं आहे म्हणजे कसं सांगा मला एक मिनिट. एम्प्लॉईजचं म्हणतात काही कंपन्या बस प्रोव्हाइड करतात Very किंवा काही good. स्टाफ एम्प्लॉईज साठी Excellent. टॅक्सी वगैरे प्रोव्हाइड केल्या जातात, कार प्रोव्हाइड केल्या जातात, तर ते फिक्स कॉस्ट मध्ये येईल. ओके, चालेल, चला, एक्सेप्टेड, व्हेरी गुड. स्टार्टअप कॉस्ट मध्ये ट्रान्सपोर्ट कसा आला इकडे मी टाकलंय, तर ते काय असेल? तुम्ही जे इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे करताय किंवा तुम्ही ज्या काही वस्तू आणताय स्टार्टअप इनिशियल स्टेजला, तर त्या आणण्यासाठी लागणारं ट्रान्सपोर्टेशन स्टार्टअप कॉस्ट मध्ये येईल. व्हेरी गुड. तो काय झालंय, आपला क्लास आहे ना, एक शाळेसारखाच झालाय हा क्लास. एकच व्यक्ती बोलते आणि बाकीचे सगळे काय माहित ऐकतायत नाही ऐकतायत, त्यांना कळतोय नाही कळत आहे, ते आपल्याला कळतच नाहीये. आणि आम्ही सेशन संपवतोय की चला बाबा 1 तास झालं, शाळेसारखंच झालं. एक व्यक्ती पास होईल, बाकीचे 35%, 22%, 16% घेऊन काही पास होतील, काही नापास होतील. जर समजलं नसेल तर सांगायचं की नाही समजलं, परत एक्सप्लेन करा, आम्ही इथे त्यासाठीच आहोत. एकच सानिका बोलते, नाही ते वैशाली बोलते, नाही ते पूर्वी बोलते, नाही ते ती सेजल बोलते, नाही ते ईशा बोलते, बाकी सगळे शांत आहेत. डोक्यात जात नाहीये का? कंटाळा येतोय का? नाही सर. तुम्हाला नाही विचारत आहे मी, जे बोलत नाहीत त्यांना विचारतोय. नाही सर. नाही सर. मग तुम्ही का रिस्पॉन्ड करत नाही आहात? वैशाली, थोड्या वेळाने तुम्ही बोला, पहिले यांच्याकडनं उत्तर येऊ द्या की का हे लोक बोलत नाहीत. यांना घरात सांगितलं गेलंय का मौन व्रत ठेवायचं सेशनच्या वेळेला? म्हणजे तुम्हाला सिंपल सांगतो, हे जे तुम्हाला 3 कॉस्ट समजवले, इवन भरपूर अबाउट 80-85% बीकॉमचे मुलांना माहित नसतं हे कॉस्ट खरोखर, कारण त्याने या पद्धतीने सांगितलंच जात नाही. या पद्धतीने सांगितलंच जात नाही. 3 वर्ष बीकॉम करतात, पण त्यांना तिन्ही खर्च कधीच व्यवस्थित कळलेले नसतात. आणि आपण इकडे 2 ते 3 तासात समजून घेण्याचा प्रयत्न करतोय, ज्यामुळे तुमच्यात व्यवसायाचा किडा तुमच्या डोक्यात जाईल. तो बीकॉम केल्यानंतर पण व्यवसाय करत नाही, अकाउंट्स क्लार्क म्हणून कुठेतरी अकाउंट्स डिपार्टमेंटमध्ये वर्षानुवर्ष खुर्ची तोडतो. हॅलो सर. हा, बोला सर. तुम्ही आता एक एक्झाम्पल दिलं की एम्प्लॉईजचं जे ट्रान्सपोर्टेशनचा खर्च आहे, बस वगैरे प्रोव्हाइड करतात, तर त्या बस विकत घेणं जे आहे ते स्टार्टअप कॉस्ट मध्ये येईल ना? परफेक्ट, ॲब्सोल्युटली राईट. आणि प्रत्येक वेळेस पेट्रोल भरणं हे फिक्स्ड कॉस्ट मध्ये येऊ शकतं. पेट्रोल, कारण एक एम्प्लॉई, पेट्रोलचा खर्च, गॅसचा खर्च असतो. येस, पेट्रोल, बरोबर, परफेक्ट, एकदम. बघितलं कसे खर्च यायला लागतात ताबडतोब. त्याला पेट्रोल घातलं की तो खर्च. म्हणजे तुम्ही विचार करताय. व्हेरी गुड. असं विचार करा, जेवढे जास्त प्रश्न तुमच्याकडनं येतील, वी विल बी व्हेरी हॅपी टू आन्सर. येस, बस विकत घ्यायचं असेल, स्टार्टअप कॉस्ट. आपण दररोज पण जर बस भाड्याने घेत असो तर ते फिक्स्ड कॉस्ट, कारण त्याला महिन्याच्या अखेर भाडं द्यावंच लागेल. दॅट इज फिक्स्ड कॉस्ट. अच्छा, बस साफ करायची, ठेवायची असेल, पुसायची असेल, तर तो कुठचा खर्च येईल? दोन्ही मध्ये फिक्स आणि फिक्स्ड कॉस्ट मध्ये येईल ते. फिक्स कॉस्ट. येस, फिक्स्ड कॉस्ट. कारण एम्प्लॉई येऊ नको येऊ, त्याला आपण साफ करतो, तर त्याला पैसे द्यावेच लागतील. सो बिझनेस चालो किंवा ना चालो, बेस्ट जाणारच स्टाफला आणायला. व्हेरी गुड. ओके, सो हे 3 खर्च तुम्ही व्यवस्थित समजून घ्या, याच्याबद्दल विचार करा.
काही प्रश्न असतील तयार ठेवा. उद्या आपण चावी बनवायचा स्टार्ट करूया. ओके. चावी बनवायच्या आधी तुम्हाला आज मी एक छोटासा व्हिडिओ दाखवतो. काही सांगणार नाही त्या व्हिडिओ दाखवताना तुम्हाला, त्याच्याबद्दल उद्याच बोलीन, पण आता नुसतं तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो, ते बघा आणि कल उस पे बात करेंगे. बघितलं सगळ्यांनी व्हिडिओ? हो. आज पण विशाल सर मुलं आहेत. व्हेरी गुड, व्हेरी गुड. ओके. हा सर बोला. नाही काय नाही, म्हटलं आज पण तुमची मुलं दिसली, आतापर्यंत दिसली नव्हती, म्हणून मला कसं तरीच वाटत होतं. चांगलं दिसतं एकदम. वा रे वा, क्लास, वेरी गुड. ताली बजाओ यार तुम लोग, तुम्हारे ताली की आवाज सुन के मजा आता है. Yeah, that's the way. अनम्यूट करून वाजवा, म्हणजे थोडा आवाज इथपर्यंत येऊ द्या. वाजवा. क्या बात है. गुड. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. ओके. सो आता माझा प्रश्न सगळ्यांना, तिन्ही कॉस्ट कळले का? हो सर. हो सर. हो सर. हो सर. येस सर. हो सर. ओके. हो सर. ओके. हॅलो सर. हा बोला. सर पुन्हा रिपीट करता का, कारण की मी पहिलाच लेक्चर आज पहिल्यांदा जॉईन केलं, त्याच्यामुळे मला काहीच नाही समजलं. काहीच नाही समजलं ना? असंच होतं. आता काय करणार, आता आपण मागे फिरून जाऊ शकत नाही. सर क्लासरूम मधील पण काही मुलांना थोडं समजलं नाही, परत एकदा जस्ट रिपीट केलं तर बरं होईल. क्लासरूम मध्ये पण काय? ओके. काय काय नाही समजलं ते त्यांनी मला जर सांगितलं तर बरं होईल. मी त्या गोष्टीवर सांगेन रादर दॅन भरपूर सांगण्यापेक्षा. काय समजलं नाही? कोण? आकांक्षा, तुम्हाला काय समजलं नाही ते सांगा. हा आकांक्षा. हा बोला सर. काय समजलं नाही तुम्हाला? सर कॉस्टच नाही समजले मला. कॉस्ट म्हणजे काय समजलं नाही? कॉस्ट म्हणजे खर्च. ते समजले, म्हणजे ते सर्व विषयांचं ते कॉस्ट काढताना तुम्ही म्हणता की. ओके. हा बोला बोला बोला, कंटिन्यू. कॉस्ट काढताना तुम्ही म्हणता पेट्रोलचा दर एवढे, ते नंतर त्याच्यातून आपलं म्हणजे आपण जेव्हा कुठलं मटेरियल बनवलं की कॉस्ट काढतो, त्याच्याप्रमाणे ती कॉस्ट काढायची असते, तसंच ना? कारण की आम्ही ना, तुम्हाला दाखवते मी एक कॉस्ट काढलेली आहे माझ्याजवळ, तुम्हाला दाखवते मी. बरोबर आहे का बघा. कशाचं? चिकीचं आहे. चिकीचं? हा. चिकीचं आहे की चुकीचं आहे? चिकीचं आहे. अच्छा, ओके. तुम्ही एक काम करा, तुम्ही जे काय कॉस्ट काढली आहे ती मला व्हॉट्सअप करा. हा चालेल. आहे तुमच्याकडे नंबर ना आमचा? नाही सर. कसं काय, तुम्ही ग्रुपमध्ये आहात ना? सर आज पहिल्यांदाच मी जॉईन झाले, तुमचं नाव पण नाही मला माहिती. अरे वा. माझ्या स्क्रीनवर माझं नाव आहे का? मी शेअर करतो सर नंबर तो. मी माझ्या बायको बरोबर बसलोय, आमचं व्हॅलेंटाईन डे अजून चालू आहे.
आकांक्षा तिथे नाव आहे ना माझं? हा आहे सर. ओके, मी नंबर टाकतो, बाकीच्यांनी पण नोट करा. ओके, नंबर टाकतोय. या नंबरवर व्हॉट्सअप करा. मी बरोबर केलंय का ते मी तुम्हाला रिप्लाय करीन. ओके, मी पटकन तिन्ही कॉस्ट मराठीत समजवतो. कुठचाही व्यवसाय असो, 3च प्रकारचे खर्च असतात. एक खर्च व्यवसायाला उभारण्यासाठी असतो, उभं करण्यासाठी. तो खर्च व्यवसाय सुरू करायचा आधी खर्च होतो. दुसरा खर्च असतो व्यवसायाला चालत राहायला पाहिजे व्यवसाय. आणि त्या खर्चाची खासियत अशी आहे, व्यवसाय चालू, आज ग्राहक आला नाही आला तरी आपल्याला तो खर्च करावा लागतो. त्याला आपण म्हणतो चालवण्याचा खर्च, फिक्स्ड कॉस्ट. आणि तिसरा खर्च आपण जे सेवा ग्राहकाला देणार आहोत त्याला बनवायला लागणारा खर्च, त्याला आपण म्हणतो उत्पादन खर्च. कृपया सर्वांनी आपले माईक म्यूट करा, आम्हाला आवाज क्लिअर येत नाही. हा, परत सांगतो. 3च प्रकारचे खर्च असतात. पहिला खर्च स्टार्टअप कॉस्ट, म्हणजे मराठीत म्हणायचं तर व्यवसायाला उभारायला लागणारा खर्च. त्यात जागा आली, मशीन आले, कम्प्युटर आले, फर्निचर आले, लायसन्स आलं, सिक्युरिटी कॅमेरा आले. ज्या खर्चावर आपण एकदाच खर्च करतो, व्यवसाय सुरू करायचा आधी खर्च करतो, आणि हे गोष्टी आपल्याकडे बरेच वर्ष टिकतात. या गोष्टी आपल्याला विकत घ्याव्या लागतात. जर आपल्याकडे पैसे नसतील ते बँका आपल्याला कर्ज द्यायला तयार होतात. बँका आपल्याला कर्ज द्यायला तयार असतात, आणि यातले काही गोष्टी आपले स्वतःचे मालकीची असेल ते गहाण ठेवून त्याच्यावर कर्ज काढता येतो. आणि हा खर्च नेहमी व्यवसाय सुरू करायचा आधी खर्च होतो, त्यामुळे याला स्टार्टअप कॉस्ट म्हणतात. दुसरा खर्च असतो ते आपला व्यवसाय चालत राहायला पाहिजे. ते त्यात आपले काय आले, इलेक्ट्रिसिटीचं बिल आलं. दीपाली तुम्ही अनम्यूट करू नका स्वतःला, म्यूट ठेवा. तुमच्या इथून आवाज येतोय. पगार असतो, इलेक्ट्रिसिटीचा बिल असतो, पाण्याचा बिल असतो, टेलिफोनचा बिल असतो. नाही दिलं तर चालेल का? भाडं असतो, नाही चालणार. कारण तुम्ही नाही दिलं ते उद्या येऊन लाईट कापतील, पाण्या कनेक्शन कापतील. तो मालक येईल म्हणेल जागा खाली करा, ते तुमचा व्यवसाय गडबडेल. त्या खर्चापासून सुटका नाही, ते दुसरा नंबरचा खर्च असतो. म्हणून ते खर्च मालकाला बिलकुल करायला आवडत नसतात, त्याला त्रास होत असतो की अरे बापरे, काय रे बाबा, इलेक्ट्रिसिटीचा बिल एवढा का आला या महिन्यात, काय झालं, एकदम काय, कुठे लीक आहे का, हे आहे का, चेक करा रे मीटर. असे सगळे गोष्टी सुरू होतात. त्याला म्हणतो आपण व्यवसाय चालवण्याचा खर्च. त्याला इंग्लिशमध्ये म्हटलंय फिक्स्ड कॉस्ट. आणि तिसरा खर्च आहे उत्पादन खर्च. आपण जे काय बिझनेस करणार आहोत, जे काय वस्तू त्या बिझनेसच्या द्वारे निर्माण करणार आहोत किंवा सेवा देणार आहोत, त्याला बनवायला लागणारा खर्च, म्हणजे रॉ मटेरियल झालं, त्याला पॅकिंग झालं, त्याला आणायला लागणारा खर्च, बनल्यानंतर पोचवायचा खर्च. कोणतरी आपल्याला मदत करतोय आपल्याला की बाबा मी तुझं वस्तू विकून देईन, तू मला कमिशन दे, कमिशन. कोणतरी तुमच्या ऑफिसमध्ये खूप चांगलं काम करतोय, जास्तीत जास्त माल विकतोय, त्याला आपण रिवॉर्ड देतो, इन्सेंटिव्ह. माल बनवताना गॅसचा खर्च होतोय, तो गॅसचा खर्च, हा सर्व उत्पादन खर्च मध्ये येतो. म्हणजे जी काय खर्च आपल्या वस्तूशी डायरेक्ट ज्याचा संबंध आहे त्याला आपण उत्पादन खर्च म्हणतो. उत्पादन खर्च कळलंच पाहिजे. जर आपल्याला उत्पादन खर्च नीट कळलं तर आपण ती वस्तू किंवा सेवा ग्राहकाला काय भावनी द्यायची, म्हणजे सेलिंग प्राइस फिक्स करायला सोपं जातं.
आणि एकदा सेलिंग प्राइस फिक्स झाली तर आपल्याला बरेच गोष्टी कळायला लागतात. व्यवसायातले 50% गोष्टी आपल्या डोक्यात घुसले. सो याला आपण काय म्हटलं, काल तुम्हाला दाखवलेली ही चावीचा हा भाग आपण तयार करत होतो. याला पकड म्हणतो. जे काय मी बोललोय परत आज जेव्हा सचिन सर YouTubeवर लिंक लोड करतील, गो थ्रू दॅट 3 to 4 times, लिसन टू दॅट, ऐका, तुमच्या डोक्यात बसेल. आणि मग 3-4 खर्च असंच विचार करा, हे खर्च मी केलं तर कुठच्या प्रकारचा खर्च असेल, ते तुमच्या डोक्याला चालना मिळेल आणि तुम्हाला खर्च क्लिअर होतील. उद्या आपण या विषयावर बोलणार आहोत. व्यवसायाची किल्ली. सगळ्यांचे डोळे उघडतील ही गॅरंटी आहे. 1 तास खूप कमी आहे उद्यासाठी. मला एक्सटेन्शन मागावं लागेल. उद्या एका वेळेस 1 तासच्या ऐवजी मला 1.5 ते 2 तास पण लागू शकतात. तयारी ठेवा. पण जे तुमच्यात बदल घडेल उद्या, तुम्हाला स्वतःला विश्वास बसणार नाही स्वतःवर. तसला दिवस आहे उद्या. क्योंकि चाबी आपके हाथ में आ जाएगी कल. सो सब लोग तैयार होके आना. 4:45 बजे लॉग इन करना. जितना ज्यादा वक्त मिलेगा उतना अच्छा आपको समझ आएगा. 5 मिनिटं ऑलरेडी मी पुढे गेलेलो आहे. आय स्टॉप हिअर. ओव्हर टू सचिन सर. 1 मिनिट घेऊ का मी तुमच्या सगळ्यांचा? हो. तुम्ही येस प्लीज. सरांना विचारत होतात ना, परत एक्सप्लेन करा. थोडक्यात म्हणजे आपण हे 3 प्रकारचे खर्च बघितले आणि त्या 3 प्रकारच्या खर्चांची वैशिष्ट्य बघितली की ती वैशिष्ट्य जर तुम्ही त्या खर्चाला, येणाऱ्या खर्चाला लावली तर तुम्हाला तुमचा जो खर्च तुम्हाला पाहिजे आहे किंवा तुम्ही करणार आहात तुमच्या बिझनेसमध्ये तो क्लिअर होईल. ही वैशिष्ट्य आहेत. जर वैशिष्ट्य लक्षात ठेवली तर तुम्हाला पुढचं सगळं सोपं जाईल. थँक्यू. येस. थँक्यू सर पुन्हा रिपीट करून सांगितल्याबद्दल. हा, आणि एक आम्ही त्यासाठीच आहोत. आमचं कामच आहे की सामने जो बैठा है उसको जब तक समझ नहीं आएगा छोड़ने का नहीं. तो हम हैरान करोगे, अच्छा लगेगा. वी विल बी मोर देन हॅपी. करेक्ट. आणि तुमच्यासाठी एक चांगली गोष्ट कोरोनाच्या काळात मिळाली आहे ती अशी की आता हे सगळे सेशन आपण रेकॉर्ड करतोय, त्यामुळे तुम्ही वारंवार ऐकू शकणार आहे. आणि सरांनी जे सांगितलं ना, की कालच सांगितलं होतं आपल्याला ऍक्च्युली की 10 मिनिटात आपण गप्पा मारायला सुरुवात करू. बरं, तुम्ही या सगळे लवकर. तर आज काही लोक नाही आले, पण उद्या नक्की तुम्ही याल. म्हणजे रिपीट करणं असेल, रिवाइज करणं असेल, किंवा तुमच्या मनातल्या शंका, तुमचे प्रश्न ऐकायला आम्हाला जास्त आवडेल. त्यामुळं तुम्ही उद्या नक्की 10 मिनिटं नाही तर 15 मिनिटं आधी या. चला, हरकत नाही. आणि आम्हाला गप्पा मारायला नक्की आवडेल. आणि येस, I have one question. समीक, तुला काय बोलायचंय? Yes, sir. हा, बोल ना. I have one question. येस. So production cost means क्या होता है? प्रोडक्शन कॉस्ट क्या होता है? Yes. प्रोडक्शन कॉस्ट वो होता है जो हम जो भी वस्तु ग्राहक को बेचना चाहते हैं, जो हमारा बिजनेस है. मान लीजिए आपका बिजनेस है, आप एक मोटर बाइक बनाना चाहते हो, तो उस मोटर बाइक को बनाने में जो खर्च आप करोगे उस खर्च को प्रोडक्शन कॉस्ट कहते हैं. तो मोटर बाइक बनाने के उसके पार्ट्स हुए, उसको बनाने के लिए जो लेबर था, जो आदमी बना रहा है उसको जो आपने वेजेस दिया, लेबर दिया, वो पार्ट्स लाते वक्त जो ट्रांसपोर्ट खर्च हुआ वो, उसके बाद वो मोटरसाइकिल बनी, उसको एक दुकान में भेजा गया कि भैया तुम बेचो, तुम जितना ज्यादा बेचोगे तुमको उतना कमीशन मिलेगा. वो कमीशन भेजने के लिए जो ट्रांसपोर्ट लगा वो सब उत्पादन खर्च में आता है. यानी मेरी जो आपकी जो वस्तु है या सेवा है उसे बनाने में लगने वाले खर्च को उत्पादन खर्च कहते हैं. थँक्यू. Okay, sir. Thank you. Thank you, sir. येस, करेक्ट. तर उद्या परत तुम्ही 10 मिनिटं लवकर जॉईन व्हा आणि